वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12th Physics, Chapter 6, Superposition of Waves, Part 4. Next point is vibrations produced in a string. Consider this diagram. Consider a string of length L stretched between two rigid supports. या एनिमेशन मध्ये दाखवल्यावर त्याप्रमाणे किंवा या डायग्राम मध्ये पण आहे. या दोन रिजिड सपोर्टला ही स्ट्रिंग जी आहे स्ट्रिंग स्ट्रेच करून बांधलेली आहे. दोन रिजिड सपोर्टला बघा एनिमेशन मध्ये पण आहे डायग्राम मध्ये पण आहे. The linear density, that is mass per unit length of string, is m and tension T acts on the string due to stretching. म्हणजे आपण याला स्ट्रेच करून बांधल्यानंतर यामध्ये जे टेन्शन प्रोड्यूस झालेले तयार झाले ते कॅपिटल टी आहे आणि याची मास पर युनिट लेंथ त्यालाच आपण लिनियर डेन्सिटी म्हणतो. म्हणजे एका युनिट लेंथचं मास हे स्मॉल एम आहे. इफ इट इज मेड टू व्हायब्रेट बाय प्लकिंग और बाय युजिंग व्हायब्रेटर लाइक अ ट्यूनिंग फोर्क or transverse wave can be produced along the string. आपण ह्याला जे ह्याला वन साइडला प्लग केलं असं ओढलं आणि सोडलं आणि त्यामुळे व्हायब्रेशन केलं किंवा आपण ट्यूनिंग फोर्क वापरला किंवा हे इन्स्ट्रुमेंट वापरलं हे करून आपण जर व्हायब्रेट केलं या स्ट्रिंगला तर ह्यामध्ये ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार होते या स्ट्रेच्ड वायर मध्ये. When the wave reaches to the fixed ends of the string, it gets reflected with change of phase by pi radians. म्हणजे इथून जे आपण प्लग केलं किंवा ह्या व्हायब्रेटरने व्हायब्रेट केलं तर इथून जी जाणारी ट्रान्सफर वेव्ह ह्या एंडला जाऊन रीच होते. ते रिजिड एंड आहे त्यामुळे इथून वेव्ह रिफ्लेक्ट होते. मग इन्सिडंट झालेली वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह याच्यामध्ये फेज डिफरन्स पायचा आहे. आउट ऑफ फेज वेव्ह आहेत. टू वेव्हज ट्रॅव्हलिंग अलॉंग ऑपोजिट डायरेक्शन्स फॉरवर्ड डायरेक्शन वेव्ह आणि रिव्हर्स डायरेक्शन वेव्ह या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर इथं स्टेशनरी वेव्ह पॅटर्न तयार होतो. द रिफ्लेक्टेड वेव्ह इंटरफिअर विथ इन्सिडंट वेव्ह and stationary wave are formed along the string. म्हणजे इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जे आहेत ह्या दोन्ही मिक्स झाल्यामुळे स्टेशनरी वेव्ह स्टँडिंग वेव्ह पॅटर्न तयार होतो. द स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ डिफरंट मोड ऑफ व्हायब्रेशन्स. मग इथं जे स्ट्रिंग व्हायब्रेट होतं हे दाखवलेले वेगवेगळे व्हायब्रेशनचे मोड. हा पहिला मोड ऑफ व्हायब्रेशन आहे ज्यामध्ये एकच लूप तयार झालाय. दुसरा नेक्स्ट पुढचा मोड जे आहे यामध्ये दोन लूप तयार झालेले आहेत. तिसऱ्या मोडमध्ये नेक्स्ट तीन लूप तयार झाले आहेत. असे वेगवेगळ्या मोडनं हे स्ट्रिंग जे हे स्ट्रिंग व्हायब्रेट होते. ह्या डायग्राम मध्ये पण दाखवलेलं आहे एनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. हे फर्स्ट एका सिंगल लूप न व्हायब्रेट होतं नंतर दोन लूप तयार झाले तीन लूप तयार झाले. असे पुढच्या हायर फ्रिक्वेन्सीला असे हायर लूप तयार होतात आणि असं हे व्हायब्रेशन होत असतं स्ट्रिंगचं. नाउ कन्सिडर दिस इज स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स. ह्या दोन रिजिड सपोर्ट मध्ये स्ट्रिंग व्हायब्रेट होते. हा फर्स्ट रिजिड सपोर्ट आहे हा सेकंड रिजिड सपोर्ट आहे. ह्या दोन रिजिड सपोर्ट मध्ये ही स्ट्रिंग व्हायब्रेट होते. मग यामध्ये आपण वेगवेगळे मोड्स ऑफ व्हायब्रेशन पाहिले. त्यामध्ये हा पहिला मोड ऑफ व्हायब्रेशन जे आहे एकच लूप तयार झाल्यानंतर ह्याचं आपण आता फ्रिक्वेन्सी इक्वेशन पाहायचं आहे. त्यासाठी आपण यामध्ये सेम इथं ह्या एनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. दोन रिजिड सपोर्टला हे बांधल्यानंतर यामध्ये फॉरवर्ड डायरेक्शन वेव्ह रिव्हर्स डायरेक्शन वेव्ह बॅकवर्ड डायरेक्शन वेव्ह दोन्ही मिक्स झाल्यानंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाले आणि एक लूप तयार झाले. ह्या सिंगल लूपसाठी ही जी लूपची लेंथ आहे ही λ/2 आहे आणि स्ट्रिंगची लेंथ जी आहे ही L आहे. मग लूपची लेंथ आणि स्ट्रिंगची लेंथ हे समान आहे त्यामुळे आपण हे दोन्ही इक्वेट करायचं. इफ लॅम्बडा इज द वेवलेंथ अँड L इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग वी गेट. हिची वेवलेंथ लॅम्बडा आहे त्यामुळे एका लूपची लेंथ λ/2 येते आणि लेंथ ऑफ हे स्ट्रिंग जे आहे ही L येते. दोन्ही आपण जर इक्वेट केले दोन्ही समान आहेत. लेंथ ऑफ लूप अँड लेंथ ऑफ वायर दिस स्ट्रिंग is that is λ/2 equal to L, then lambda equal to 2L rearranging terms. The frequency of vibration of the string. आता ह्या जे काही व्हायब्रेशन होतं ह्या फ्रिक्वेन्सी जे ही फ्रिक्वेन्सी n equal to v by lambda, then putting value of lambda this is 2L, putting value of lambda 2L and velocity of this string stretched between two rigid support. This velocity is given by root t by m. This velocity is given by root t by m. T is the tension in the string and m is the mass per unit length, that is linear density. This is the lowest frequency with which the string can vibrate. It is the fundamental frequency of vibration or the first harmonic. आता ही जी फ्रिक्वेन्सी आपण काढलेली आहे n ही लोवेस्ट फ्रिक्वेन्सी आहे कमीत कमी फ्रिक्वेन्सी आहे आणि याला आपण फंडामेंटल मोड किंवा फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतो आपण.
हे जे व्हायब्रेशन मोड जे आहे ह्या स्ट्रिंग स्ट्रेचड बिटवीन टू रिजिड सपोर्ट फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन फंडामेंटल मोड याला म्हणायचं. याची फ्रिक्वेन्सी आपण जस्ट काढली आता इथं 1/2L रूट T/M n equal to this is the frequency of fundamental mode. Now again consider this diagram. In this case, in that same string, two loops are formed here. Two loops are formed in this mode of vibrations. There is a node at the center of string and at both ends if lambda 1 is the wavelength of vibrations. नोड जे ह्यामध्ये नोड सेंटरला आणि बोथ एंड्सला तयार झाले आहेत. ह्यामध्ये दोन लूप तयार झालेत, टू लूप व्हायब्रेशनचे आहेत आणि याची वेव्हलेंथ जर आपण लॅम्बडा 1 घेतली, ह्यामध्ये ही दोन रिजिड सपोर्ट आहेत, ह्यामध्ये तयार झाले दोन लूप आहे. ह्या अॅनिमेशन मध्ये पण दाखवले बघा दोन लूप तयार झाले आहेत ह्या स्ट्रिंगची. आता यामध्ये लेंथ ऑफ स्ट्रिंग जे एल ही लेंथ ऑफ स्ट्रिंग आणि ह्या लेंथ ऑफ लूप समान असते. दोन लूप जे आहेत ह्या दोन लूपची लेंथ आहे लॅम्बडा 1 आणि लेंथ ऑफ स्ट्रिंग जे आहे एल आहे, दोन्ही इक्वेट केले तर हे लॅम्बडा लेंथ ऑफ लूप इक्वल टू लॅम्बडा 1/2 अँड दिस L/2 that is L equal to lambda 1. Then lambda 1 equal to L. Thus the frequency of vibration is given by, आता याची फ्रिक्वेन्सी जी आहे या सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनची ही आपण फ्रिक्वेन्सी काढायची आहे. ती फ्रिक्वेन्सी इक्वेशन आहे n1 equal to this v by lambda 1, putting value of v is root T/M and lambda 1 is L. Then this n1 equal to 1/L root T/M. Comparing with fundamental frequency we get n1 equal to 2n. आता हे मध्ये कंपेअर केलं फंडामेंटल इक्वेशन आहे n equal to 1/2L root T/M. त्यामुळं n1 येतं 2 times n. म्हणजे नेक्स्ट पुढची फ्रिक्वेन्सी जी आहे 2 times फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आलेली आहे. Thus the frequency of the first overtone or second harmonic is equal to twice the fundamental frequency. आता यामध्ये हा फर्स्ट ओव्हरटोन आहे, दिस इज n1 मीन्स फर्स्ट ओव्हरटोन आणि हा सेकंड हार्मोनिक आहे. सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन, त्यामुळे फर्स्ट ओव्हरटोन जे आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या ट्वाइस असतो. हा फर्स्ट ओव्हरटोन सेकंड हार्मोनिक फॉर द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. अगेन कन्सिडर दिस डायग्राम. द स्ट्रिंग is made to vibrate in such a way that 3 loops are formed along the string. आता आपण ही स्ट्रिंग जी आहे स्ट्रिंग आपण अशी ऑसिलेट केली, व्हायब्रेट केली की त्याच्यामध्ये 3 लूप तयार होतील. त्याच लेंथ मध्ये एल जी लेंथ आहे यामध्ये 3 लूप्स तयार झाले तिथं. इफ लॅम्बडा 2 इज द वेव्हलेंथ हिअर द लेंथ ऑफ वन लूप इज. आता हे लॅम्बडा 2 जर याची वेव्हलेंथ असेल तर एका लूपची लेंथ जी आहे ही 3 लूप असेल तर L/3 एका लूपची लेंथ. मग एका लूपची लेंथ आणि ही एका लूपची वेव्हलेंथची इक्वेशन त्यावरून आपण इक्वेट केलं लॅम्बडा 2/2 equal to 1 L/3. Hence lambda 2 equal to 2L/3 rearranging terms. Therefore the frequency of vibrations, आता याची फ्रिक्वेन्सी जी आहे 3 लूप तयार झाल्यानंतर जे काय फ्रिक्वेन्सी येणार आहे ती फ्रिक्वेन्सी इक्वेशन n equal to v by lambda and v is this T/M root T/M. v ची व्हॅल्यू root T/M टाकली आणि लॅम्बडा जे आहे लॅम्बडा 2 हे इथं वरती आपण काढलंय 2L/3 रिअरेंज केल्यानंतर आपण 3/2L येतं आणि हे v ची व्हॅल्यू T/M आहे. दिस इज फ्रिक्वेन्सी. Comparing with fundamental frequency we get that n2 equal to 3n. आता हे जे इक्वेशन आहे हे 3 आपण सेपरेट असं ठेवलं, 1/2L root T/M जे आहे ह्याची व्हॅल्यू n येते, त्यामुळे हे 3 × n झालं n2, that is n2 equal to 3n. Thus frequency of second overtone or third harmonic, हे सेकंड ओव्हरटोन आहे हा थर्ड हार्मोनिक आहे, इक्वल टू द थ्राइस द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ही फ्रिक्वेन्सी तिप्पट आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या सेकंड हार्मोनिकची. Similarly for higher modes of vibrations of the string the frequencies of vibrations are 4n, 5n, 6n etc. Thus all harmonics are present in case of stretched string and the frequencies are given by np equal to p into n. म्हणजे आपण जर असंच पुढच्या नेक्स्ट हायर हार्मोनिकसाठी आपण कॅल्क्युलेट केलं, इथं कसे 3 लूप तयार झाले तसे 4 लूप जर तयार झाले तर इथं इक्वेशन जे आहे n3 equal to 4n येतं. जर 5 लूप तयार झाले n4 equal to 5n येतं, n5 equal to 6n येतं. तसे पुढचे ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत
म्हणजे N2 इक्वल टू 3 म्हणजे N2 इक्वल टू 3 ला आपण हे सेकंड ओव्हरटोन म्हणतो, थर्ड हार्मोनिक. N3 इक्वल टू 4N जे थर्ड हार्मोनिक, थर्ड ओव्हरटोन, फोर्थ हार्मोनिक म्हणतो आपण. असे आपण जनरल केस जे NP इक्वल टू P इंटू N, आपण हे ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन दिस केस इफ स्ट्रिंग इज स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट्स. दोन रिजिड सपोर्ट मध्ये आपण जर स्ट्रिंग स्ट्रेच करून ठेवले आणि त्याला जर ऑसिलेट केलं, व्हायब्रेट केलं, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे हार्मोनिक्स, ऑल हार्मोनिक्स म्हणजेच इव्हन आणि ऑड हे दोन्ही प्रकारचे हार्मोनिक्स यामध्ये प्रेझेंट असतात. हे N2 इक्वल टू 3N मध्ये 3 हे हार्मोनिक आहे आणि हे 2 हे ओव्हरटोन आहे. दिस इज स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. नेक्स्ट पॉइंट इज लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता आपण जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आपण जे कॅल्क्युलेट केलं होतं, स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर टेन्शन इज गिवन बाय N इक्वल टू 1/2L अंडर रूट कॅपिटल T बाय M. हे आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं आपण इक्वेशन ऑलरेडी डिराइव्ह केलेलं आहे. ह्यामध्ये फर्स्ट लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. आता हे जे इक्वेशन आहे, आपण ह्या इक्वेशन वरून आपण दोन व्हेरिएबल ठेवायचे आणि दोन कॉन्स्टंट ठेवून आपण 3 लॉ इथं आपण डिफाईन करायचे. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. तर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स ऑफ अ स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ आर कॉन्स्टंट. ज्या इक्वेशन मध्ये ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N आहे, ही जी N फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, ही तर L जी दिसतं डिनॉमिनेटरला, ही दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. हे लेंथवर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि ज्यावेळी T आणि M कॉन्स्टंट असतात, ज्यावेळी टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ जेव्हा आपण कॉन्स्टंट ठेवले हे T आणि M, त्यावेळी N हे जे N हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L असतं. हा लेंथचा लॉ आहे. यामध्ये N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/L, N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू L इफ T आणि M आर कॉन्स्टंट. हे लेंथवर डिपेंड आहे म्हणून आपण याला लॉ ऑफ लेंथ म्हणतो. सेकंड, लॉ ऑफ टेन्शन. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज directly proportional to the square root of tension if vibrating length and mass per unit length are constant. आता ही जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टेन्शन. हे जे रूट T आहे ना, या रूट ला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. ज्यावेळी L आणि M कॉन्स्टंट असतात, त्यावेळी L आणि M कॉन्स्टंट असतात, त्यावेळी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ दिस टेन्शन. इथं लिहिलेलं आहे N डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ T इफ L and M आर कॉन्स्टंट. हे L आणि M ज्यावेळी कॉन्स्टंट असतं त्यावेळी N हे T वर प्रोपोर्शनल असतं. हा टेन्शनचा लॉ आहे. आपण फ्रिक्वेन्सी टेन्शनवर डिपेंड आहे म्हणून आपण लॉ ऑफ टेन्शन म्हणायचं. थर्ड आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग is inversely proportional to square root of mass per unit length, that is linear density, if the tension and vibrating length of the string are constant. त्यामध्ये दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट M, हे M आहे. आणि ज्यावेळी L आणि T कॉन्स्टंट असतात त्यावेळी N हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट M आहे. ते इथं दाखवलेलं आहे N इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 that is root M when T and L are constant. Here frequency depend upon, that is linear density means mass per unit length, hence this is known as law of linear density. म्हणजे आपण फर्स्ट फ्रिक्वेन्सी L वर डिपेंड असेल, दॅट इज लॉ ऑफ लेंथ, त्यावेळी T आणि M कॉन्स्टंट असतं. फ्रिक्वेन्सी डिपेंड्स अपॉन T, दॅट इज टेन्शन, त्यावेळी L आणि M कॉन्स्टंट असतं. फ्रिक्वेन्सी डिपेंड अपॉन M, दॅट इज लिनियर डेन्सिटी, त्यावेळी L आणि T हा कॉन्स्टंट असतात. हे 3 लॉ आहेत. आपण त्याच्या कशावर डिपेंड आहे त्यावर त्याची नाव दिले आहेत. जर लेंथवर डिपेंड असेल तर लॉ ऑफ लेंथ, टेन्शनवर डिपेंड असेल तर लॉ ऑफ टेन्शन, आणि डेन्सिटी डिपेंड असेल तर लॉ ऑफ डेन्सिटी. हे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. If small r is the radius and rho is the density of material of string, then linear density is given by. आपण जर स्ट्रिंग दोन रिजिड सपोर्टला स्ट्रेच करून मानलेला त्याची रेडियस जी आहे स्मॉल आर घेतली, डेन्सिटी जर रो घेतली, तर लिनियर डेन्सिटी जे आहे हे म्हणजेच काय असतं, मास पर युनिट लेंथ असते. पण मास पर युनिट लेंथ जे आहे हे आपण व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी असं लिहू शकतो. व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी. यामध्ये व्हॉल्यूम जे आहे हा व्हॉल्यूम आपण ही वायर जी असते किंवा स्ट्रिंग जी असते सिलेंड्रिकल शेप असते, त्यामुळं पाय आर स्क्वेअर हा एरिया आहे. त्यामुळे पाय आर स्क्वेअर L अपॉन L इंटू रो इज द डेन्सिटी, that is volume per unit length into density. Pi r square L is the
व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अँड डिवाइड बाय एल पर युनिट लेंथसाठी डिवाइड बाय एल केलेला आहे. त्यामुळं थर्ड लॉ जे आहे एन प्रपोर्शनल टू 1/√m इफ टी अँड एल आर कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये आपण ही लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ आहे ह्याची व्हॅल्यू पुट केली तर आपण जस्ट काढले आहे एल एल कॅन्सल नंतर पाय आर स्क्वेअर रो जी आले व्हॅल्यू ही मास पर युनिट लेंथ किंवा लिनियर डेन्सिटी त्याला म्हणतो आपण ते आहे एम. ती व्हॅल्यू ते पुट केलं पण हे ॲज इट इज इक्वेशन आहे एन प्रपोर्शनल टू 1/m आहे. एम ची व्हॅल्यू आहे पाय आर स्क्वेअर रो. देन पाय इज कॉन्स्टंट means if pi is constant n inversely proportional to r square or n inversely proportional to rho. Okay, n inversely proportional to square root of rho or n inversely proportional to r. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे ही लिनियर डेन्सिटीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते अंडर रूट किंवा रेडियसला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. Thus the fundamental frequency of vibrations of stretched string is inversely proportional to the radius of the string and the square root of density of the material of the string. म्हणजे ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दोनवर डिपेंड आहे रेडियस वरती आणि लिनियर डेन्सिटी ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हे आपण थर्ड लॉ जे आहे थर्ड लॉ थोडा आपण इथे एक्सटेंड करून बघितले. परत ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अजून त्याच्या रेडियस वरती आणखी डेन्सिटी लिनियर डेन्सिटी वरती डिपेंड असते हे पण पाहिलं आपण इथं. Next point is sonometer. Let us observe this diagram. A sonometer consists of a hollow rectangular wooden box called the sound box. Sonometer जे असा पोकळ रेक्टँग्युलर ब्लॉक असतो लाकडी तर ह्या डायग्राम मध्ये पण आहे साऊंड बॉक्स म्हणतो आपण याला. ह्या इथं पण ॲनिमेशन मध्ये पण दाखवलेला लाकडीचा हा लाकडाचा हा बॉक्स आहे त्याला आपण साऊंड बॉक्स म्हणतो. There are two bridges P and Q along the width of the box which can be moved parallel to the length of the box. तर दोन ब्रिजेस आहेत P and Q. हे इथं A and B दाखवल्या डायग्राम मध्ये हे P and Q आहे तिथं साईडला P and Q लिहिलेलं आहे इथं. हे P and Q हे दोन ब्रिजेस आहेत इथं पण आहेत बघा हा P आहे हा Q आहे. हे दोन ब्रिज आहेत आणि हे दोन ब्रिज आपण जे आहेत ही जी वायर आहे ह्या वायरला पॅरलल इकडे इकडे आपण हे मुवमेंट करू शकतो मूव्ह करू शकतो. हे दोन ब्रिज आहेत हे इकडे असे मुवमेंट करू शकतो आपण इथं मुवमेंट केलं बघा इथं हे दोन ब्रिज आपण असं मुवमेंट करू शकतो. हे दोन P and Q ब्रिजेस आहेत. A metal wire is fixed at one end and its other end passes over a pulley and slotted weights attached to the free end of wire. तर यामध्ये मेटल वायरच्या इथून मेटल वायर ही स्ट्रेच करून बांधलेली असते. वन एंड याचं इथं फिक्स केलेलं आहे. अदर एंड जे आहे अदर एंड ही पुलीवरून इकडे पास होऊन इकडं स्लॉटेड वेटला अटॅच केलं इथं डायग्राम मध्ये दिसतं बघा इथं ह्या हुकला फिक्स केलेला आहे वन एंड. अदर एंड जे इकडे ह्या पुलीवरून जाऊन खाली इकडं याला स्लॉटेड वेट अटॅच केलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये दिसतंय. बाय चेंजिंग द वेट्स द टेन्शन इन द वायर कॅन बी व्हॅरिड. आता हे जे स्लॉटेड वेट अप्लाय केलं आपण हे स्लॉटेड वेट जर आपण चेंज केलं तर ऑटोमॅटिकली ह्या वायर मधलं टेन्शन पण चेंज होतं. म्हणजे आपण हे स्लॉटेड वेट जे आहेत वेट चेंज करून आपण ह्या वायरचं टेन्शन आपण चेंज करू शकतो. इथं दाखवलं ॲनिमेशन मध्ये ही वायर आहे इकडे हे स्लॉटेड वेट्स आहेत हे स्लॉटेड वेट बदलले तर ह्या वायरचं टेन्शन पण चेंज होतं. The movable bridges allows us to change the vibrating length AB of the wire. दोन ब्रिजेस आहेत इथं हे ब्रिजेस हे मुव्हेबल ब्रिजेस आहेत. हे मूव्ह केल्यानंतर ह्यामधली लेंथ चेंज होते आपण लेंथ ही चेंज करू शकतो दोन ब्रिज मधले हे ब्रिजेस मूव्ह करून. हे ह्या सोनोमीटरचं कन्स्ट्रक्शन आहे असं रचना असते. व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता आपण फर्स्ट लॉ जे हा व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा पाहायचा आहे त्यासाठी परत हे सेम आपण सोनोमीटर कन्सिडर केलेला आहे. A suitable tension T is applied to wire by placing slotted weights on hanger. आता आपण इकडचे हँगर जे आहे हँगरला स्लॉटेड वेट अप्लाय केल्यानंतर ऑटोमॅटिकली ह्या वायरवरती टेन्शन येतं. हे टेन्शन आपण फिक्स ठेवलं. A light paper rider is placed on the wire midway between the bridges. म्हणजे दिसत डायग्राम मध्ये दिसतंय बघा इथं मिडवेला एक पेपर रायडर ठेवलेला आहे पेपर ठेवलेला आहे ह्या वायरवरती. द स्टेम ऑफ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ द सोनोमीटर बॉक्स. आता इथं या डायग्राम मध्ये दाखवले बघा हा ट्युनिंग फोर्क जे आहे हा ट्युनिंग फोर्क आपण हे ट्युनिंग फोर्क मधला एक ट्युनिंग फोर्क आपण व्हायब्रेट करून एक्साइट करून हा ट्युनिंग फोर्क ह्या वायरवरती इथं ठेवला तर by changing distance between the bridges without disturbing paper rider
frequency of vibration of wire is exactly equal to the frequency of tuning fork. The wire vibrates with maximum amplitude and the paper writer is thrown off. आपण इथं ट्युनिंग फोर्क जे आहे हा ट्युनिंग फोर्क घेऊन आपण काय केलं, व्हायब्रेट करून एक्साइट करून आपण हे वायर जवळ ठेवलं आपण इथं. तर ज्यावेळी ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि ह्या वायर जे आहे वायरची फ्रिक्वेन्सी, वायरची ही फ्रिक्वेन्सी आहे पी आणि क्यू जे हे ब्रिजेस आहेत, ह्या ब्रिजेस मधली फ्रिक्वेन्सी ही आपण ब्रिजेस हे कमी जास्त डिस्टन्स करून आपण हे ब्रिजेस मुवमेंट केले. त्यावेळी ज्यावेळी ह्या वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्क इतकी होईल त्यावेळी काय होईल, रेझोनन्सनं ही वायर जी आहे मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेशन होईल आणि त्यावेळी हा पेपर रायटर खाली पडेल. पेपर रायटर हा खाली पडला याचं इंडिकेशन काय आहे, तर ही वायर मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेशन झालेली आहे आणि मॅक्झिमम व्हायब्रेशन झाल्या म्हणजेच काय, तर ह्या वायरची फ्रिक्वेन्सी आणि ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी मॅच झालेली आहे, त्यावेळीच रेझोनन्स होतो आणि पेपर रायटर खाली पडतो. In this way, a set of tuning fork having different frequencies N1, N2, N3, so on are used and corresponding vibrating length of wire are noted as L1, L2, L3 and so on by keeping the tension constant. आता असे आपण ही एका ट्युनिंग फोर्कची आपण फ्रिक्वेन्सी घेतली, नंतर असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्युनिंग फोर्क आपण वापरले ज्यांची फ्रिक्वेन्सी N1, N2, N3 आहे. असे नेक्स्ट ट्युनिंग फोर्क घेऊन आपण ही जी दोन ब्रिजेस आहेत पी आणि क्यू त्याच्यामधली लेंथ चेंज करून आपण ह्याला ज्यावेळी हे मॅक्झिमम व्हायब्रेशन होईल ती लेंथ आपण चेक केली, त्या लेंथ आलेले करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी N1 ला L1, N2 ला L2, N3 ला L3 like this. Then we will observe that N1 L1 equal to N2 L2 equal to N3 L3 equal to so on constant for constant value of tension T and mass per unit length M. ज्यावेळी आपण इकडचं वेट आपण चेंज नाही करत त्यावेळी टेन्शन नाही बदलत, आणखी वायर आपण किंवा स्ट्रिंग आपण बदलले नाही तर हिचं मास पर युनिट पण बदललेलं नाही, त्यामुळे एम आणि एल इथं कॉन्स्टंट ठेवले आहेत आणि एम आणि एल कॉन्स्टंट ठेवल्यानंतर इथं N1 L1 equal to N2 L2 equal to N3 L3 म्हणजेच काय, N proportional to 1 by L1 that is N1 proportional to 1 by L1 means inversely proportional to length, N2 inversely proportional to L2, N3 inversely proportional to L3 like this. NL equal to constant म्हणजेच काय, N inversely proportional to length that is fundamental frequency inversely proportional to length when tension and mass per unit length are constant. Hence this first law is verified. NL equal to constant that is N proportional to 1 by L if T and M are constant. This is first law and this first law is verified here. Next one is verification of second law of vibrating string. Again consider this sonnet. The vibrating length L of the given wire of mass per unit length M is kept constant for verification of second law. आता आपण सेकंड लॉ व्हेरिफिकेशन करण्यासाठी व्हायब्रेटिंग लेंथ आणि मास पर युनिट लेंथ जे आहे कॉन्स्टंट ठेवायचं आहे, म्हणजे ह्या दोन ब्रिज मधले जे अंतर आहे हे दोन ब्रिज मधलं अंतर फिक्स ठेवायचं आहे, दॅट इज व्हायब्रेटिंग लेंथ. आणखी मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर म्हणजे वायर किंवा स्ट्रिंग जे कॉन्स्टंट ठेवायचे हे बदलायचं नाही. इथं आपल्याला टेन्शन बदलायचं आहे, मग टेन्शन आपण यामधले लावलेले जे स्लॉटेड वेट जे आहेत हे वेट चेंज केले की ऑटोमॅटिकली टेन्शन चेंज होतं. बाय चेंजिंग द टेन्शन द सेम लेंथ इज मेड टू व्हायब्रेट इन युनिसोन विथ डिफरंट ट्युनिंग फोर्क्स ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सीज. आपण आता इथं सेमच एकाच लेंथला आपण इकडे मास बदलून वेगवेगळ्या ट्युनिंग फोर्क्ससाठी आपण ही लेंथ आपण युनिसोन केली. युनिसोन म्हणजे काय, एकाच प्रकारची फ्रिक्वेन्सी ह्या दोन ब्रिज मधली जी वायर आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी मॅच होईल, त्यावेळी रेझोनन्स होईल आणि मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं ही वायर व्हायब्रेट होईल आणि ट्युनिंग हे पेपर रायटर खाली पडेल. त्यावेळी आपण त्या लेंथ घेतल्या, या लेंथ ही कॉन्स्टंट असते इथं. तर करस्पॉन्डिंग आपण टेन्शन जे आहे तिकडं जे अप्लाय केलेले स्लॉटेड वेट जे आहे ते अप्लाय केलं, त्याच्यामध्ये येणारं टेन्शन टी जे आहे मास इंटू ग्रॅव्हिटी यावर आपण टेन्शन काढलं आणि करस्पॉन्डिंग जे फ्रिक्वेन्सी आपण घेतलेल्या होत्या त्या टेन्शनसाठी पहिल्या फ्रिक्वेन्सीला N1 त्यावेळी करस्पॉन्डिंग टेन्शन जे होतं T1, नेक्स्ट पुढची फ्रिक्वेन्सी N2 करस्पॉन्डिंग टेन्शन T2, असं आपण प्रत्येक वेगवेगळ्या वेटसाठी म्हणजेच काय टेन्शनसाठी फ्रिक्वेन्सी पाहिल्या चेक केल्या ह्या. तर N1 बाय रूट T1, N2 बाय रूट T2, N3 बाय रूट T3 असे पुढच्या हायर फ्रिक्वेन्सी हा जे रेशो आहे हा ऑलवेज कॉन्स्टंट येतो, दॅट इज कॉमन N बाय रूट T इज कॉन्स्टंट. That is from this equation N proportional to root T if L and M are constant. This is the second law of vibrating string. Upon second law, fundamental frequency directly proportional to under root of tension when length and mass per unit length are constant.
लॉ ऑफ टेन्शन आहे. हा लॉ ऑफ टेन्शन इथं व्हेरीफाय झालेला आहे, कारण इथं एन जे एन प्रोपोर्शनल टू टी आलेलं आहे. म्हणजे टेन्शन बदलल्यानंतर फ्रिक्वेन्सी बदलते आहे. ज्यावेळी लेंथ आणि मास कॉन्स्टंट आहेत ते आपण इथं चेक केलं, लेंथ कॉन्स्टंट ठेवलंय, मास पण इकडे आपण ह्या वायरचं जे मास पर युनिट लेंथ जी लिनियर डेन्सिटी आहे ती कॉन्स्टंट ठेवलेली आहे. फक्त इकडचं टेन्शन बदलल्यानंतर ऑटोमॅटिकली फ्रिक्वेन्सी पण चेंज होते ट्युनिंग फोर्कची. इथं प्रत्येक वेगवेगळे ट्युनिंग फोर्क आपण वापरले आहेत, त्यामुळं सेकंड लॉ जे आहे तर सेकंड लॉ पण इथं व्हेरीफाय झालेला आहे. नेक्स्ट वन इज व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचा पण थर्ड लॉ इथं आपण व्हेरीफाय करायचा आहे. अगेन कन्सिडर दिस सोनोमीटर. In this case, for verification of third law of vibrating string, two wires having different masses per unit length m1 and m2 that is linear densities are used. इथं आपण दोन वेगवेगळ्या मास पर युनिट लेंथच्या वायर आपण वापरल्या, ज्याची मास पर युनिट लेंथ m1 आहे पहिल्याची, दुसऱ्या वायरची मास पर युनिट लेंथ m2 आहे. अशा दोन वेगवेगळ्या वायर वापरायच्या आहेत. The first wire is subjected to suitable tension and made to vibrate in unison with given tuning fork. पहिल्यांदा आपण पहिली वायर वापरली, इकडं वेट हँगर जे आहे वेट हँगरला आपण वेट अटॅच केलं, त्यामुळे टेन्शन यावरती काहीतरी अप्लाय झालेलं आहे. नंतर आपण ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला, आणखीन इथं ठेवला, तर ह्या दोन ब्रिज जे आहेत हे दोन नाईफ एजेस आहेत, यामधलं डिस्टन्स चेंज केलं, आणि ज्यावेळी ह्या वायरची फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम होईल त्यावेळी मॅक्झिमम ऑसिलेशन्स होतील, या वायरची व्हायब्रेशन्स होतील आणि रेझोनन्स होऊन हा पेपर रायडर खाली पडेल. त्यावेळीची लेंथ आपण मेजर केली L1. द व्हायब्रेटिंग लेंथ is noted L1. Using the same fork, the second wire is made to vibrate under the same tension and the vibrating length L2 is determined. आता परत ट्युनिंग फोर्क तोच आहे, सेम टेन्शन आहे, पण आपण इथं वायर दुसरी घेतली आणि परत आपण हे ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून इथं ठेवला, आणि ज्यावेळी पेपर रायडर फॉल होईल त्यावेळीची लेंथ परत मेजर केली, ती L2 कन्सिडर केली. तर thus the frequency of vibration of the two wires kept same under same applied tension, it is found that आपण जर टेन्शन कॉन्स्टंट ठेवलं, फ्रिक्वेन्सी पण ट्युनिंग फोर्कची कॉन्स्टंट ठेवली, तर आपलं असं लक्षात आलं की पहिल्या वेळची लेंथ आणि पहिलं जे मास पर युनिट लेंथ आहे वायरचं ह्यांचा प्रोडक्ट L1 अंडर रूट M1 इक्वल टू L2 अंडर रूट M2. हा प्रोडक्ट हा नेहमी कॉन्स्टंट येतो, दॅट इज L अंडर रूट M इज इक्वल टू कॉन्स्टंट. बाय फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग N इनव्हर्सली प्रोपोर्शनल लेंथ. तर फर्स्ट लॉ अनुसार L लेंथ जे आहे ही लेंथ इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. Therefore, we get that n proportional to 1 upon root m if t and l are constant. This is the third law of vibrating string. आता यावरून आपण असं सांगू शकतो की n inversely proportional to under root mass per unit length that is linear density when t and l are constant. This is third law of vibrating string, and this third law is here verified. In this way, law of vibrating string are verified by using sonometer. आपण ह्या सोनोमीटर यूज करून आपण लॉ ऑफ स्ट्रिंग जे तिन्ही लॉ आपण इथं व्हेरीफाय केलेले आहेत. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप वॉचिंग व्हिडिओज and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.